नमस्ते फ्रेंड्स. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले, तर मग आपल्याला काही खायचं मन होत नाही, सारखं पाणी प्यावंसं वाटतं आणि काय खावं हे सुद्धा समजत नाही आणि भूकही लागत नाही. तर अशा टायमाला मस्त आपण असा झटपट तयार होणारा हलका-फुलका हा पदार्थ बनवतो आहे. याच्यासाठी मैदा, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा बेसन काहीही वापरलेलं नाही आहे. फक्त 1 वाटी रवा वापरून आपण छान असा हा चविष्ट पदार्थ बनवून तयार केलेला आहे. एकदम हलका-फुलका आणि एकदम झटपट अगदी 10 मिनिटात तुम्ही हे बनवून तयार करू शकता आणि चवीला ते एवढं अप्रतिम लागतं ना, अगदी घाई गडबडच्या वेळेस तुम्ही फक्त 10 मिनिटात हे बनवून तयार करू शकता. चला तर वेळ वाया न घालवता लगेच हा पदार्थ आपण बनवायला सुरुवात करूया. तर बघू शकता हा नाश्ता बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर फक्त 1 चमचा तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर लगेच 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा इथे टाकून घेतले. त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानंसुद्धा बारीक कट करून घेतले, ते सुद्धा टाकून घ्यायचे. छान असं सगळं तेलामध्ये परतल्यानंतर लगेच आपल्याला 2 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं. तर सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी सेट करायची, त्यानेच माप घ्यायचं आहे. 2 वाटीच इथं पाणी वापरायचं, कारण आपण 1 वाटी रवा वापरणार आहोत, त्यासाठी आपल्याला 2 वाटीच इथं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता त्या पाण्यामध्ये लगेच चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थित अशी उकळी येऊन घ्यायची. तर बघू शकता पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. आता लगेच आपल्याला ज्या वाटीने 2 वाटी पाणी घेतले त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर मी त्या वाटीने ह्या मोठ्या वाटीमध्ये रवा काढून घेतला आहे, त्यामुळे असा दिसतो. पण 1 वाटी रवा आणि 2 वाटी पाणी असंच ठेवायचं माप. आता गॅस कमी करायचा आहे. एका हाताने अशा पद्धतीने रवा सोडत राहायचे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित याला मिक्स करायचे. म्हणजे रवा व्यवस्थित मिक्स होतो, याच्यामध्ये जास्त गाठी बनत नाही. तर गाठी बनल्या तर आपल्याला व्यवस्थित असा चमच्याने ह्या गाठी आपल्याला लगेचच फोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. उलथणीने जर व्यवस्थित जमत नसेल तर असा चमचा घ्यायचा, आपण जो भाजी बनवतो असा चमचा, आणि या चमच्याच्या मागच्या साईडने असं एकजीव करत राहायचं. व्यवस्थित अशा गाठी फोडत व्यवस्थित हे मिश्रण आपलं एकजीव करायचं आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे, फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे. अशा पद्धतीने बघू शकता मिश्रण पूर्ण असं एकजीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकही गाठ असं दिसत नाही, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित त्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्या एका जागेवरती असं गोळा करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 1.5 ते 2 मिनटं आपल्याला कमी गॅसवरती याची फक्त एक वाफ काढून घ्यायची. आता 1.5 ते 2 मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून बघायचं. तर बघू शकता आपलं मिश्रण छान असं रव्याला वाफ बसलेली आणि मस्त असा रवासुद्धा शिजलेला आहे आणि याच्यामधल्या सगळ्या गाठीसुद्धा मोडलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आणि मिश्रण आपलं एकजीव असं बनवून तयार झालेलं आहे आणि एका ठिकाणी मस्त असा याचा गोळासुद्धा राहिलेला आहे. आता लगेचच काय करायचं, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा एखाद्या प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथं या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण असं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि व्यवस्थित याला आपण जसं पीठ मळतो ना असं मळून घ्यायचं आहे. एकजीव करायचं आहे पूर्ण हे मिश्रण. जेवढं नीट व्यवस्थित मळतात ना, तर आपला हा नाश्ता मस्त असा खुसखुशीत बनवून तयार होतो. त्यामुळे आपल्याला हाताने व्यवस्थित याला एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तर बघू शकता मी याला एक व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं आपलं हे पिठासारखं हे बनवून तयार झालेलं आहे. आता नीट मळून झाल्यानंतर याचा आपल्याला एका ठिकाणी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मस्त मऊसूद याचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि दिसायलासुद्धा किती छान एकदम मऊसूद दिसू राहिले, तुम्ही बघू शकता. कुठे एकही गाठ याच्यामध्ये दिसत नाही. तर अशा पद्धतीचा गोळा आपला बनवून तयार झालेला आहे. आता लगेचच काय करायचं आहे, एखाद्या ताट घ्यायचं किंवा प्लेट घ्यायचं आहे, त्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण अजिबात ताटाला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आता मी ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला ते रव्याचं मिश्रण आहे ते रव्याचा पिठाचा गोळा इथं ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हाताने याला थापून घ्यायचं आहे. तुम्ही लाटण्यानेसुद्धा लाटून घेऊ शकता. मी इथं हाताने अशा पद्धतीने थापून घेऊन राहिले, बघू शकता. एकदम पटकन हे थापलं जातं आणि जेवढं जाड पाहिजे जेवढं पातळ पाहिजे अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तर मी जास्तही जाड नाही किंवा जास्तही पातळ नाही, अशा पद्धतीने याला थापून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने याला व्यवस्थित थापून घेतल्यानंतर टाईम असेल तर 5 ते 10 मिनटं असंच याला सेट होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित हे पीठ सेट होतं. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा 5 ते 10 मिनटं याला ठेवू शकता. तर बघू शकता 10 ते 15 मिनटानंतर व्यवस्थित हे सेट झालेले आहे. आता लगेच याला चाकूने हवं आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. हवं आहे त्या चाकूला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे
आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे ना त्या आकारात तुम्ही कट करू शकता. किती छोटं पाहिजे, किती मोठं पाहिजे अशा पद्धतीने. मी याला अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले. तुम्हाला कट करण्यावरून दिसत असेल मिश्रण छान आपलं असं सेट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी याला चौकोनी कट करून घेतलेले. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसू राहिलेले, एकदम छान दिसू राहिले. तुम्ही हवं त्याला तव्यावरती सुद्धा असंच भाजून थोड्याशा तेलामध्ये सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने बघू शकता दिसायला एकदम छान दिसू राहिले. अगदी बघताच तोंडाला पाणी येईल एवढं छान दिसू राहिलेलं आहे. आता हे आपण सगळं काढून घेऊया. लगेच याला तळूनसुद्धा घेऊया. तर हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. आता तेल गरम झालं की नाही हे पाण्यासाठी थोडंसं तुकडा याच्यामध्ये तर टाकून बघायचा. हे लगेच वरती येते म्हणजे तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे. लक्षात ठेवायचं हे आपल्याला फास्ट गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आणि तेल हे जास्त कडकडीत गरम झालेलं असावं इथं लक्ष ठेवायचं आहे. आता हे टाकून घेतल्यानंतर आपल्याला असं चमच्याच्या मदतीने याच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे. आता हे जरी तुम्हाला असं एकमेकाला चिकटलेलं दिसत असेल तरी काही अजिबात घाबरायचं कारण नाही. जसं जसं तळतं ते आपोआप असे सेपरेट होतं, त्यामुळे अजिबात काही घाबरायचं. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आलटून पलटून याला आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं. तर बघू शकता तळायला लागल्यानंतर आपोआप हे एकमेकापासून सेपरेट झालेले आणि मस्त असे तळू राहिले, मस्त असे दिसूसुद्धा राहिलेले. आणि फास्ट गॅसवरती तळायचं आहे. गॅस अजिबात आपल्याला कमी ठेवायचं नाही, याचं लक्ष घ्यायचं आहे. हे पूर्ण आपल्याला फास्ट गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बाजूने आलटून पलटून तळायचं आणि याचा हलकासा असा कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. तर बघू शकता याचा हलकासा कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त असे कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे आणि छान असा याचा कलर बदललेला आहे. आता नीट तळल्यानंतर याच्या पूर्ण तेल निथळून घ्यायचे अशा पद्धतीने चमच्याने आणि याला काढून घ्यायचे. तर बघू शकता किती मस्त आणि छान दिसू राहिलेले. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा मी इथं याच्यामध्ये सोडून घेतलेले. दुसरंसुद्धा बघू शकता मस्त असं तळलेलं आहे. छान याचासुद्धा कलर चेंज झालेला आहे. यालासुद्धा फास्ट गॅसवर तळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण सगळं आता हे तळून घेऊयात. तर बघू शकता आता अशा पद्धतीने इथं पूर्ण नाश्ता मी तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त हे दिसू राहिलेलं आहे. एकदम मस्त वरून एवढं कुरकुरीत दिसते ना, तेवढं आतून मस्त असे खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत आणि चवीला तर एवढे अप्रतिम लागतात ना. तुम्ही कुठल्या एखाद्या सॉसबरोबर किंवा एखाद्या हिरव्या चटणीबरोबर किंवा असेच जरी खाल्ले तरीसुद्धा चालेल. एकदम छान, एकदम मस्त आतून खुसखुशीत आणि वरून मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं ना, आपल्याला काही खायचं मन होत नाही आणि जेवणसुद्धा बनवायचा कंटाळा येतो. मग अशा टायमाला हे तुम्ही झटपट बनवून नाश्त्याला खाऊ शकता किंवा कधीही टाईमपास म्हणून जेव्हा वाटेल मन तेव्हा करून हे खाऊ शकता. एकदम अप्रतिम लागतं. तुम्ही याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकता किंवा कुठला आणखी तुम्हाला काही पालेभाज्यासुद्धा ॲड करायच्या असतात त्यासुद्धा बारीक कट करून टाकू शकता. एकदम छान, एकदम झटपट बनवून तयार होतं. लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नाश्ता नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या अक्षरी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळते, त्यामुळे एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.